धाराशिवमध्ये शिवसेनेचा ठाकरेंच्या ओके पॅटर्न चर्चा सगळी काय होती. ओमराजे जात आहेत, कैलास पाटलांची भूमिका काय? ओमराजे जात आहेत का नाही याबाबत संदिग्धता अजूनही आहे. म्हणजे माध्यमातनं वर्तमानपत्रात आज ह्या क्षणापर्यंत अजून संदिग्धता आहे. आणि आमचा पक्ष एकसंघ राहावा हा प्रयत्न माझा कालही चालू होता आणि शेवटपर्यंत राहणार आहे. काय करतात प्रयत्न नेमके? मी त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण संपर्क होत नाही. पण निश्चितच मी संपर्क करून असं काय होणार नाही. आमचा पक्ष जसा पहिला होता जिल्ह्याचा तसाच एक संघ राहावा यासाठी प्रयत्नशील आहे. शेवटचं बोलणं तुमचं कधी झालं, काय झालं? परवा फक्त केसचा विषय जो होता तारखेचा त्या दिवशी झालं, तर त्यानंतर नाही बोलणं झालं. या सगळ्या चर्चेनंतर तुम्ही काही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला? मी प्रयत्न करतोय, पण संपर्क होत नाही माझा. मी तेच करतोय प्रयत्न. काल एक गाडी पुणे विमानतळावर होती, ती कैलास पाटलांच्या नावावरती होती. गाडी असेल तर मग आरसी बुक दाखवा तुम्ही, कोणाच्या नावावर आहे असली चांगली गोष्ट आहे. असं काही हवेतल्या गप्पा मारत जाऊ नका. कुणाच्या नावावर गाडी होती, काय होती, मग आरसी बुक कळतं ना. तुम्ही एखादी गोष्ट बोलण्याआधी त्याची खात्री करत जावा. असले तर तुम्ही आरसी बुक दाखवायला पाहिजे होतं. ही गाडी तिथं होती, हे त्याचं व्हिज्युअल, हा तुमचा नाही मग दाखवा ना मला. त्या गाडीचा नंबर सांगा, मग त्यानंतर त्या गाडीचं आरसी बुक दाखवा. ऑनलाईन कुठल्याही गाडीची कुणाच्या नावावर कळते. त्या असं विनाकारण काही तुम्ही चुकीच्या गोष्टी माध्यमांमधनं पसरू नये एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. ज्या दिवशी ओमराजे निंबाळकर दिल्लीला गेले रात्री 1 वाजताची जी चर्चा आहे, त्या दिवशी कैलास पाटील पण पुण्यातच होते आणि त्यांची भेट झाली असं मी पुण्यात होतो. मी त्यांना भेटण्यासाठीच गेलो होतो, पण माझी भेट झाली नाही हे स्पष्ट सांगतो. आणि ही गोष्ट मी पक्षप्रमुखांना सांगूनच पुण्याला गेलो होतो. ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव असल्याचं संजय राऊत म्हणतायत. काय त्याबाबत म्हणजे तेच सांगू शकतात दबाव आहे का नाही हे खासदार साहेब स्वतः सांगू शकतात. सुषमा अंधारेंचा काय तुम्हाला फोन आला होता, काय बोलणं झालं? सुषमा अंधारे जसं बऱ्याच जणांचे नेते मंडळीचे फोन आले, त्यात सुषमा अंधारे सांगितले ना तुम्हाला काल काय. खरं तर आता मी त्यांना ज्या गोष्टी खऱ्या आहेत किंवा ज्या वाटतात ते मी मोकळेपणे त्यांना बोललो होतो.